कीर्ती, कीर्ती लवकर बाहेर आहे बरं. आले. अगं लवकर ये ना. काय झालं? हे घे. आई शपथ, कसलं थंड आहे. माझ्या हाताला कळ गेली. काय? एक मिनिट. आता या क्षणाला माझ्या मनाला सुखाचा धक्का देणारी शंका येऊन गेली, ती खरी आहे की काय? तू आईस्क्रीम आणलेस? हो. थँक्यू सो मच. कशी भारी आहेस यार तू. तू किती नौटंकी आहेस अगं. पण ऐक, तुझ्या एकटीसाठी नाही, सगळ्यांसाठी आणलेला आहे. डोंट वरी, मी सगळ्यांना बोलवते. होय. ऐका हो ऐका, सावेकर कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना कळवण्यात येते की त्यांची धाकटी छान मुलगी ज्योती सावेकर हिने सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणलेला आहे. तर कृपया ज्यांना पण या रखरखत्या उन्हात थंडीचा अनुभव घ्यायचा असेल त्यांनी प्लीज त्यांनी कृपया हॉलमध्ये यावे. किती लहान मुलींसारखी करतेस ग. लहान मुलांसारखं काय, मी जेन्युइनली हॅपी आहे. किती दिवस हिला आईस्क्रीम आणायला सांगते, फायनली आज हिने आईस्क्रीम आणलं. थँक्यू यार. ज्योती, कशाला उगाच खर्च केलास? अगं एक्सक्यूज मी आई, ही उगाचचा खर्च म्हणाली का ग? आई, अन्न वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. आणि आईस्क्रीम ही कीर्तीची मूलभूत गरज आहे. त्यामुळे माझी मूलभूत गरज भागवण्यासाठी मी स्वतः तयारी करते. तुम्हाला त्रास नको. प्रीतीताई लवकर बाहेर ये, ज्योतिताईने आईस्क्रीम आणलंय. आज खूप भाडी मिळाली दिसतायत. नाही ना अगं भाई, आज तर गंमतच झाली. मला एकच भाडं मिळालं आणि ते खूप मोठं होतं. म्हणजे त्या माणसाला माहितीच नव्हतं त्याला कुठे जायचंय. पूर्ण नाशिक फिरवत बसला. भारी ग. अगं ताई, मग 4-5 ठिकाणी अजून फिरवायचं ना त्याला, मस्त लुटायचं. कीर्ती, अगं असं काय बोलतेस? एखाद्याचा गोंधळ उडाला असेल, त्याला कळत नसेल, आपण त्याची मदत करायची का त्याच्या परिस्थितीचा फायदा घ्यायचा? अरे आई, सिरियस नको हो यार, मी तर मजेत बोलले. आईस्क्रीम घे आणि थंड हो. तुम्ही पण घ्या. आणि व्यवस्थित बघा, सगळ्यांना इक्वल दिलंय. नंतर माझ्या वाटीकडे बघू नका. आणि आई, अगं तो काही गोंधळला वगैरे नव्हता आणि त्याच्याबद्दल दया वगैरे दाखवायची काहीही गरज नाहीये. अगं तो इतका उद्धट होता ना मुलगा, आणि त्याचं काय डोकं वगैरे फिरलं होतं काय माहिती. चालत्या रिक्षातनं उडी मारली त्याने. अरे देवा. अगं बाई, काही लागलं नाही ना त्याला? अगं काही लागलं नाही त्याला, तो सरळ निघून गेला. मूर्ख. कीर्ती, अगं कसं खातीयेस? काय हा घाणेरडापणा? ताई, आईस्क्रीम संपल्यावरती वाटी चाटून पुसून खाण्यात जी काय मजा येते ना, तुला काय कळणार? जेवणाचं ताट एवढं साफ करत नाहीस ते? हा? आई मी काय म्हणते, आपण ना आपली सगळी जेवणाची भांडी आहेत ना कीर्तीकडे सरकवूया, काहीच प्रॉब्लेम नाही. ताई, मी काय म्हणते, तुझी वाटी कीर्तीकडे सरकव. आई हिला सांग एकत्र खाऊ. नाही ना गं, संपवलेस ना? संपवलंस ना तर मी नाही देणार. नाही आम्ही एकत्र खाऊ.